संबित आपण पाहतायत मुर्धा 40+ टीमचे 35 चे खेळाडू आहेत कुणाल भोईर यांनी स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय त्यांचं देखील नक्कीच या ठिकाणी स्वागत आणि धन्यवाद कुणाल थँक्यू। मॅच ऑन पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज या ठिकाणी पाहतो मिस्टर प्रभाकर। पहिला चेंडू डेड ऑन स्पॉटचा चेंडू होता ऑन साइडला खेळायचा होतो मात्र कदाचित त्या ठिकाणी बॅटचा संपर्क झाला होता बॅटची एज होती आणि निलेश मात्र त्या ठिकाणी एसटीच्या मागे कमी पडले गेले। लेग बाईज आहे का ओके एक धाव नंदूला पाहू शकाल आपण फ्लाइंग स्लिप रिझन मध्ये त्यानंतर जवळपास सुनील आहे सुनील मुकादम शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये यावेळेस वॉटरमॅनचा वापर करत हलक्या हाताने चेंडूला फक्त ढकलून दिलं गेलं ऑन साइडला सुनील चेंडूला फील्ड करतोय फक्त सिंगल मिळेल हवेच्या अगेन्स्ट खेळायचे आहे। इथून सगळ्यांच्या नजरा असतील ते टीम कॅप्टन जुचंद्र यांचे जितू यांच्या खेळीकडे सगळ्यांच्या नजर असेल। आज कांचन का बाहेर आहे अनपीड आहेत का कांचन आज कांचन देखील नाहीये टीम मध्ये ऑन साइडला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी झाला नाहीये। चांगली गोलंदाजी प्रभाकर एक जुना जाणता खेळाडू आहे आणि खरोखर अप्रतिम गोलंदाजी पूर्वीचं क्रिकेट खरोखर 40+ क्रिकेट म्हटलं तर प्रभाकरचं मी नाव घेईल त्यानंतर भीमाचं मी नाव घेईल भीमा देखील एक अप्रतिम गोलंदाज होता नो डाऊट। शॉर्ट बॉल बॉडीला टर्न करून चेंडूला खेळायचं होतं ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडू जर आपण पाहिला आउट साइड लेग स्टंप वाईटचा इशारा पंचांचा अवांतर धावेत बर धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 3। अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन आणि तब्बल बसण्यासाठी जर आपण पाहिले तर 6 स्टँड आहेत बसण्यासाठी जेणेकरून जे प्रेक्षक राजे येत आहेत जे संघ येतात त्या ठिकाणी त्यांची कुठल्याही प्रकारची यावेळेस ऑन साइडला फटका आहे लॉंग लेग रिजन मध्ये समित चेंडूला फील्ड करतोय स्ट्राइक एंडला थ्रू त्या ठिकाणी दिला गेलाय धावसंख्या 4। पहिल्या मॅच मध्ये आपण 63 धावा पूर्ण होताना पहिल्या दुसऱ्या मॅच मध्ये आपण पहिल्या तब्बल 62 धावा म्हणजे होता होता त्या 62 धावा थांबल्या आणि तिसऱ्या मॅच मध्ये आपण लो टोटल मॅच पाहिली जवळपास मला वाटतं 43 धावेचं आव्हान फक्त दिलं होतं आणि आपण ही चौथी मॅच पाहतो आजच्या दिवसातील अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था 40+ स्पर्धा 40 45 50 अशा वयोगटातील खेळाडू तुम्हाला खेळताना दिसतील या स्पर्धेत। इथे मात्र क्लिंग बॉल दांडी गोल विकेट प्राप्त केले प्रभाकरनं मिलिंद पाटील यांची मिलिंद पाटील बाद आउट। जर पाहिला नो डाऊट स्वतःच्या होम ग्राउंड देखील चांगला परफॉर्मन्स आपण पाहिला त्यानंतर बाहेरचा दौरा म्हणजे दमण स्पर्धा ही देखील स्पर्धा गाजवल्या दहिसर संघानं म्हणजे सध्याच्या घडीला म्हणायचं गेलं तर काही ट्रॉफीज या टीमच्या हातामध्ये आहेत। धावसंख्या 4 कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट पुढे येत आहेत खेळण्यासाठी संघ नायक मिलिंद भगत स्ट्राइक एंडवर यावेळेस फ्लोअर लेनचा चेंडू होता ऑन साइडला ऑफ साइडला ड्राइव्ह केला गेला डीप लॉंग ऑफ मधून जितू येतोय मात्र चेंडू मिळत नाही पहिल्या अटेम्प्ट मध्ये शोधावा लागला चेंडू जितू यांना 2 धाव इथे मिळतील या फटक्यावर चांगली सुरुवात नो डाऊट मात्र चांगलं षटक देखील हाताळलं गेलं एंड ऑफ द ओव्हर नंबर 1 पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दहिसर मास्टर्स टीमची धावसंख्या आहे 1 बाद 6 धावा।
गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट त्यांच्या समोर बॅटर आहे त्या ठिकाणी मिस्टर बबन पाटील. पहिला चेंडू अगदी वेगवान चेंडू हाताळला गेला. चेंडू पिचवर पडल्यानंतर अगदी यष्टीरक्षक निलेश म्हात्रे यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. पहिला स्ट्रोक आपण पाहिलं तर ब्लँक स्ट्रोक खेळला गेलाय. पहिला चेंडू त्या निर्धाव. कैवल्य पाटील बंधूंचं योगदान जुचंद्र क्रिकेटला देखील मोठं लाभलं गेलेलं आहे. म्हणायचं गेलं सारंग पाटील यांचं मी नाव घेईल, त्यानंतर कैवल्याचं मी नाव घेईल, त्यानंतर आविष्कार पाटलांचं देखील मी आवर्जून नाव घेईल. यावेळेस ऑफसाईड चेंडूला कट केले गेले. स्वतः गोलंदाज पहा चेंडूला फील्ड करण्यासाठी वेगानं पुढे आला होता. 2 धावा या फटक्यावर नक्कीच मिळतील. धावा संख्या झाली आहे ती 8. मात्र जुचंद्र क्रिकेट म्हटलं तर जुचंद्र संघातील म्हणायचं गेलं तर मी म्हणे जुचंद्र क्रिकेटचा स्टार ते म्हणजेच रवी चुवा या खेळाडूला विसरता कामा नये. रवी दादा आज एका मोठ्या आजारासोबत ते लढा देत आहेत. नक्कीच या आजारातून लवकर ते बाहेर पडू द्या हीच आई चंडिका मातेचरणी प्रार्थना असेल. वन ऑफ द ग्रेट प्लेअर, खरोखरच एक नामवंत खेळाडू आहे आणि त्याच्या आठवणी नक्कीच ताज्या झाल्या. त्या ठिकाणी जुचंद्र संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. काही नाव काही वेगळं नाही. जुचंद्र क्रिकेट आणि रवी पाटील. अप्परकटच्या माध्यमातून या चेंडूला खेळायचं होतं. अधिक उसळी घेणारा चेंडू होता. अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेलाय. 35 इयर ओल्ड 35 वयोगटातील आपण गोलंदाज पाहतो या ठिकाणी. व्यावसायिक क्रिकेटच्या माध्यमातून नक्कीच अनेक मोठमोठ्या संघांच्या माध्यमातून क्रिकेट खेळले गेले आहे. भारतात नव्हे तर भारताच्या बाहेर जाऊन देखील ज्यांनी क्रिकेट खेळले आहे असा एक खेळाडू आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर कैवल्य पाटील. धावा झाल्या त्या 8. शॉट बॉल होता. ऑफ साइडला चेंडूला खेळले गेले. 1 धाव इथे पूर्ण होते. डबलचा कॉल मिलिंद भगत देत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, कमी पडले गेले निलेश म्हात्रे. 2 तर कंप्लीट झाले. 3 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 4थ्याचा प्रयत्न होईल का त्या ठिकाणी? 3 धावा. दुखापत झाली असेल. फर्स्ट बॉक्स आहे या ठिकाणी निलेशजी. धावा संख्या झाली आहे ती 11. वेगवान थ्रो होता आणि तो थ्रो मात्र व्यवस्थित गॅदर करता आला नाहीये. दुखापत झाली आहे निलेश म्हात्रे यांना. धावा संख्या 3 न पुढे सरकताना धावा झाल्या त्या 11. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्लसचं क्रिकेट खरोखर अनेक नामवंत खेळाडू आहेत ज्यांच्या माध्यमातून सुरू केलं गेलं होतं. किशोर पाटील यांचं मी नाव घेईल. आज जुचंद्र मास्टर्स क्रिकेटचे ते अध्यक्ष आहेत आणि खरोखरच सुरुवात खऱ्या अर्थाने त्यांच्यापासून झाली होती. या सगळ्या आठवणी आहेत. संजू आमच्या बाजूला बसलाय. संजू देखील 40+ क्रिकेट खेळतोय. त्यानंतर म्हणायचं गेलं तर महेंद्र भगत TCPचे प्रोप्रायटर. त्यानंतर म्हणायचं गेलं तर भीमाकांत यांचं मी नाव घेईल. प्रशांतचं मी नाव घेईल. असे बरेचसे खेळाडू आहेत. आता सध्याच्या घडीला त्यांचे चेहरे दिसत नाहीयेत या काही स्पर्धांमध्ये. काही वर्षापासून ते चेहरे दिसत नाहीयेत. धावा झाल्या त्या 11. मायकल यावेळेस येतोय. टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव यतीन पाटील म्हणजेच टेनिस क्रिकेटनं नाव दिलंय येते जवळपास मायकल. एक आधारस्तंभ आहे. बॅकबोन दैसर मास्टर्स या टीमचा महत्वपूर्ण खेळाडू आहे. चर्चा झाली, बंधू सोबत बातचीत झाली, कारण अनेक व्यावसायिक स्पर्धांच्या माध्यमातून कदाचित ती गाठभेट होत असेल बंधू सोबत मायकलची. चांगला चेंडू आहे. यावेळेस देखील चेंडू आत वळणारा चेंडू होता. अतिशय सुंदर गोलंदाजी बंधू मार्फत. वेल डन. आतापर्यंत फक्त आणि फक्त 5 चेंडू मध्ये धावा खर्च केले आहेत त्या 5. 3 चेंडू डॉट आलेत. चांगली गोलंदाजी आहे. महत्वपूर्ण मॅच, आकर्षित ट्रॉफीज आपण पाहतोय. पारितोषिक खरोखरच मनमोहित करणारी आपण ही पारितोषिक पाहतो या स्पर्धेची. पॅडवर मारा केला होता. यावेळेस ऑन साइड टर्न केले चेंडूला. सिंगल फक्त या ठिकाणी मिळेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ. लेगबायचा इशारा पंचांचा. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 6च्या सरासरीनं फळकावर धावा लावल्या दैसर मास्टर्स या टीमनं. 2 बाद 12 धावा.
रामकिनी कुठे असाल तर जरा या. रामकिनी यांना विनंती करतोय कुठे असाल तर जरा या प्लीज. रामकिनी धावा झाल्यात 12. गोलंदाजी ट्रॅकवर सुनील मुकादम. षटक क्रमांक 3. इनसाइड आउटचा फटका आहे. ऑफ साइडला चेंडू टर्न झालाय. डायव्हर्ट झाला चेंडू पडल्यानंतर स्वीपर पॉइंट रिजन मध्ये चेंडू निघून येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलं हितेंद्र मार्फत. इज गॉन. काही आवश्यकता नव्हती. महत्वपूर्ण विकेट, प्राइसलेस विकेट. मिस्टर यतीन पाटील म्हणजेच मायकल परतीच्या मार्गी आउट. धमक किमिया जवळपास मायकल मध्ये होती आणि बघा मायकलची विकेट पडल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जल्लोष आनंदाचं वातावरण. याचं कारण देखील आहे मित्रांनो, कारण एक महत्वपूर्ण ते विकेट जुचंद्र मास्टर्स टीमनं प्राप्त केली. त्याच्यामुळे आता कुठेतरी नक्कीच एक प्रकारे सुटकेचा श्वास सोडला असेल. म्हणजेच मी म्हणेल या विकेट नंतर मात्र कुठेतरी धावसंख्येला आळा लागण्याची शक्यता मात्र दाट असेल. धावा झाल्यात 12. जयेंद्र ठाकूर एक आणखीन अनमोल रत्न टेनिस क्रिकेट जगतातील दैसर या गावातील. इनसाइड आउटचा फटका खेळला गेला. धावा 13 झाल्यात, माफ करा. आणि ते मात्र ही सिंगल तर पूर्ण होतोय. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का? यस, कॉल दिला जातोय डेंजर झोन मध्ये. जयेंद्र ठाकूर त्या ठिकाणी आणि ते मात्र बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात. जयेंद्र ठाकूर देखील आले आणि जयेंद्र ठाकूर देखील डगआउट रिजन मध्ये निघून गेले. आउट. मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवेत खेळला गेलाय. यष्टीरक्षक प्रयत्न तर करत होते त्या ठिकाणी. सिंगल मिळेल. सीए आहेत मनीष, लक्षात ठेवा. चार्टर्ड अकाउंटंट खूप मोठं मी म्हणेन पदवी आहे त्यांच्याजवळ, कारण 100तून एकाच नंबर लागतोय पास होण्यासाठी सीए म्हटलं तर. आणि सीए आहेत, लक्षात ठेवा. मनीष पाटील मैदानाच्या आतमध्ये आपण ज्यांना खेळताना पाहतोय. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. मिस्टर स्टोक खेळला गेलाय. चेंडू बराच काळ हवेत आहे. सेफ मध्ये लँड होईल. स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी मागे चेंडू लँड झालाय. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता. जास्त घाई मला वाटते आहे दैसर संघाला. इथं पुन्हा एकदा चुकी महागात पडू शकली असती दैसर टीमसाठी. एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या झाली आहे ती 15. षटक क्रमांक आपण पाहतोय 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. संयमी खेळी दैसर मास्टर्स या टीमची मैदानाच्या आतमध्ये. सुनील मुकादम, कपिल मुकादम, त्यानंतर जवळपास म्हणायचं गेलं तर स्वप्नील मुकादम या खेळाडूंची वर्णी जुचंद्र मास्टर्स टीम मध्ये लागली गेलेली आहे. 35 वयोगटात आपण स्वप्नील मुकादम यांना पाहतोय. सुनील मुकादम आहे 40 वयोगटात. त्यानंतर
जवळपास म्हणायचं गेलं कपिल मुकादम हा देखील आहे जवळपास 40 वयोगटात. धावा झाल्यात त्या 16. ऑन साइडला जोरकस फटका आहे मात्र कदाचित हवेच्या अगेन्स्ट असतो खेळला होता त्याच्यामुळे हा फटका एक्झिक्यूट तर बरोबर झाला नाहीये मात्र लांबी देखील तितकी कमी पाहिली आपण. जेलबादच्या स्वरूपात मनीष पाटील देखील या ठिकाणी बाद. पण पाहू शकाल त्या ठिकाणी संजय पाटील हे मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. जमेश येतोय. आणखीन एक स्फोटक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. धावा झाल्या आहेत त्या तब्बल 16 धावा. अनिल पाटील यांचं आगमन झालं या ठिकाणी त्याचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम अनिल. तापाच्या गोळ्या आणल्यात का सोबत उद्या? ऑन साइडला कट केलाय यावेळेस चेंडू थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय मात्र चांगलं शतरक्षण नंदूकडून चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं मात्र 2 धावा काय थांबत नाहीयेत त्या ठिकाणी. कपिल मुकादम षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. 2 धावा येतील या पहिल्या चेंडूवर. धावा संख्या 2 न पुढे सरकताना धावा होत आहेत फळकावर. त्या 18 धावा फळकावर लागल्या गेल्या आहेत. एव्हरेज बॅटची एज चेंडू एसटीच्या मागे निघून आला होता. समितनं प्रयत्न चांगला केला होता. सिंगल मात्र इथे मिळेल. काय सुरू आहे थोडीशी उलकावणी देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. 40+ क्रिकेट आणि 40+ क्रिकेट मध्ये नियमावली बऱ्याच प्रमाणे आगळी वेगळी आहे. लक्षात ठेवा. काय घडलंय? पाणी हवाय का? धावा झाल्यात फळकावर. त्या 19 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. राम किनी यांना मी विनंती करतो जेवढा असाल तर जरा प्लीज तुमच्याकडे जी वस्तू एक दिली ती आणून जगदीश घर त्यांना द्यावी आपण. धावा फळकावर. हातातून चेंडू निसटला जातोय. ग्रिप मिळत नाही कदाचित. अतिशय सुंदर आयोजन तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी. आणि बसण्यासाठी मंडप बघा जवळपास 6 मंडप आहेत. वेगवेगळे स्टँड आहेत 6. प्रत्येक खेळाडूची काळजी घेतली जात आहे. प्रत्येक प्रेक्षकांची काळजी घेण्यासाठी नक्की ते सावळीचे स्टँड या ठिकाणी तयार केलेत. सुंदर चेंडू उसळी घेणारा चेंडू आहे या ठिकाणी मात्र इथे परतावं लागेल. काही आवश्यकता नव्हती. यावेळेस रनआउटच्या स्वरूपात टीम कॅप्टन मिलिंद भगत देखील डग आउट रिझनच्या दिशेनं आउट. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत.
समोर आहे गोलंदाज मिस्टर कपिल मुकादम. डेड ऑन स्पॉटचा चेंडू होता आणि यस अगदी अगदी यष्टीवर हा फ्लम एलबी अगदी यष्टीच्या मधोमध सापडला गेलाय. आणि यावेळेस आणखीन एक विकेट दैसर टीमचा मुकेश गावड देखील डग आउट रिझनच्या दिशेनं. धावा झाल्या ते 19. दैसर संघ धावसंख्या भरपूर तोकडी आहे. धावसंख्या या ठिकाणी वाढणं गरजेचं आहे. 40च्या पलीकडे जावं लागेल तर एक कुठेतरी आपण जुचंद्र संघाला फाईट देऊ शकतोय. लढण्याची ताकद आपल्याकडे असायला हवी आणि लढण्याची ताकद जर आपल्याकडे जे 5 गोलंदाज आहेत आणि त्या 5 गोलंदाजांना जर लढण्याची ताकद द्यायची असेल मैदानाच्या आतमध्ये तर कमीत कमी 40 या आकड्यापर्यंत पोहोचणं दैसर टीमसाठी गरजेचं आहे. बॅकफुट लावून चेंडूला ऑन साइडला खेळला गेलाय. डीप जवळपास मिड विकेट मधून शतरक्षक वेगाने तो स्ट्राइक एंडला अचूक थ्रो केला गेला होता. काय घडले त्या ठिकाणी. या ठिकाणी 2 धावा तर नक्कीच मिळतील. 2 धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली आहे ती 21 लॉस ऑफ 7 विकेट्स. 7 गडी बाद 21 धावा या फळकावर. यावेळेस ऑन साइडला खेळायचं होतं. एकदा तर कंप्लीट झाले आहे. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि यस या ठिकाणी कशासाठी टाकली गेली ही मैदानाच्या आतमध्ये विकेट याचं कारण देखील आहे मित्रांनो. कारण इथून 7 विकेट पडल्या होत्या. 8वी विकेट पडल्यानंतर 35चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येऊ शकतोय आणि यासाठी मात्र ही विकेट टाकली गेली. बाबू या ठिकाणी बाद होतोय. साठी त्या ठिकाणी ती विकेट सॅक्रिफाइस केली गेली बाबू यांची. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर या ठिकाणी येतोय मिस्टर समित पाटील. दत्ताळी स्पोर्ट्स समितचा सुसंघ आहे. त्या टीमचे ते सर्व आहेत. स्ट्राइक एंडला आपण पाहतो जमेश या खेळाडूला. ऑफ साइडला चेंडूला कट केलाय. चेंडू थर्डमॅनच्या दिशेनं वेगानं ट्रॅव्हल झालाय. 1 धाव. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत नाहीये. 35 वयोगटातील खेळाडू आहे आणि स्वतःजवळ स्ट्राइक त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न होतोय. मिस्टर नितेश कोळी पहिला चेंडू फेस करणार आहे. 40+ क्रिकेटची स्पर्धा. 35 इयर ओल्ड 35 वयोगटातील खेळाडू मात्र बॅटिंगची संधी कधीही आली नव्हती या खेळाडू जवळ. आता प्रथमच या खेळाडूला संधी मिळते जुचंद्रच्या या स्पर्धेमध्ये बॅटिंग करण्याची. पहिला चेंडू फेस करेल 40+ क्रिकेट मधील. फुलटॉस चेंडू यावेळेस सरळ बॅटने चेंडूला खेळला गेला. डीप लॉंग ऑफला फिल्डर आहे ते तिकडनी टीम कॅप्टन जुचंद्र मिस्टर जितू होता झेलच्या खाली. सुंदर असा झेल टिपलाय जितून आणि खेळ संपला या ठिकाणी. नितेश कोळी यांचा आउट.
नितीन पाटील वकील आहेत, लक्षात ठेवा. आणि स्ट्राइक एंड वर येत आहेत खेळण्यासाठी. 35 वयोगटातील हा खेळाडू आहे. चांगला चेंडू आहे, अतिशय चांगला चेंडू हाताळला गेला. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पडल्यानंतर सरळ हातामध्ये येतोय यष्टीरक्षकाच्या. 35 वयोगटामध्ये बॅटिंग खेळण्याची संधी मिळते. खरोखरच खूप महत्वाचा हा विषय असतो, कारण 35च्या गोलंदाजाला 35च्या खेळाडूला फक्त गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करणं इतक्या या दोन गोष्टी नक्कीच मिळतात बऱ्याचशा स्पर्धांमध्ये. क्वचित असे 35चे काय खेळाडू आहेत त्यांना बॅटिंग करण्याची संधी मिळते. फटका जबरदस्त खेळला गेलाय, यावेळी चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल. स्टँड अँड डिलिव्हर हा येतोय खणखणीत षटकार. 6 लागले शब्द जेवून घे मित्रा. धावा झाल्या त्या 28. यावेळेस पुन्हा एकदा पिक करण्याचा प्रयत्न होता. काय स्ट्रोक खेळला होता मगाशी आपण जर पाहिलं तर अतिशय सुंदर स्ट्रोक खेळला गेला होता, खास करून समीच्या अगेन्स्ट. त्यानंतर पुन्हा एकदा हा चेंडू पिक करण्याचा प्रयत्न होता आणि एक चांगला चेंडू हाताळला गेला समित मार्फत. अंतिम चेंडू असेल. धावा झाल्या त्या 28. ऑफ साइडला चेंडूला पंच केला गेलाय. डीप मधून फिल्डर येईपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. प्रफुल्ल येतोय, चेंडूला फील्ड करतोय, नॉन स्ट्राइक एंडला थ्रो देईपर्यंत 2 धावा कंप्लीट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आहे आणि 5 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर दहिसर मास्टर्स संघ थांबला गेला आहे 30 या धावसंख्येवर आणि 31 धावा विजयासाठी दिल्या आहेत त्या जुचंद्र मास्टर्स या टीमला. येणारे 30 चेंडू आणि येणाऱ्या 30 चेंडू मध्ये 31 धावा करायच्या आहेत जुचंद्र या संघाला. चला वळूया आपण लगेचच दुसऱ्या मॅचच्या दिशेनं. मी कॉल देतोय मुर्धा मास्टर्स टीम कॅप्टन लाला माची आणि एनएस भाईंदर टीम कॅप्टन ॲलन, या दोन्ही टीम कॅप्टनना आम्ही कॉल देतोय. प्लीज आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. एनएस भाईंदर टीम कॅप्टन ॲलन आणि मुर्धा मास्टर्स टीम कॅप्टन लाला माची, आपण त्वरितच नाणेफेक करण्यासाठी या. चला जेवायचे जे कोणी बाकी असतील, जेवण हे सर्वांसाठी आहे. या ठिकाणी जे खेळाडू खेळण्यासाठी आलेले आहेत त्यांच्यासाठी देखील जेवण आहे. जे प्रेक्षक राजे या मॅचला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत त्या प्रेक्षक राजांसाठी देखील जेवणाची व्यवस्था आहे, त्याच्यामुळे जेवून घ्या.
2-2 बदल हे दोन्ही टीमने केले आहेत. मुर्दा संघाने एक बदल केला आहे. त्याला कोण? कुणाल भुईर हे प्लेइंग 11 मध्ये खेळतील आणि जातील कोण बाहेर? प्रेमनाथ मात्र प्लेइंग 11 मध्ये नसणार आहे. तर भाईंदर टीमने देखील 2 बदल केलेत. केनमार्क मात्र खेळणार नाही पुढची मॅच आणि त्यांच्या जागेवर शैलेश रिबेलो देखील मॅच पुढची खेळणार नाहीये. 2 खेळाडू बाहेर गेलेत, 2 खेळाडू आतमध्ये येत आहेत. डॉसन रॉड्रिक्स हे आतमध्ये आलेत आणि राकेश डिमेलो हे 2 बदल एनएस भाईंदर टीमने केले. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण वर यायचंय. आपण नाणेफेक लगेच करून घेऊया. प्रशांत म्हात्रे यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. 5 ओव्हरची मॅच ही देखील असेल. दोन्ही टीमने बदल केले आहेत आपल्या संघामध्ये आणि दोन्ही संघाने जे बदल केले आहेत ते या ठिकाणी मात्र टॉस करण्या अगोदर हे क्लिअर केले आहेत. एकदा का टॉस झाला मग तुम्ही तुमच्या संघामध्ये बदल करू शकणार नाहीत. हे अगोदर आम्ही क्लिअर करतो. जरी दोन्ही कॅप्टन ऍग्री असतील तरी देखील नियमानुसार तुम्ही बदल करू शकणार नाहीत. प्रशांत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते कॉइन्स विन झालाय. टॉस विन. मुर्दा मास्टर संघ नाणेफेक जिंकतोय. लाले आपला निर्णय जाहीर करायचा आहे. लो टोटल म्हणतात ना कि एक छोटा टोटल तो भी एक अच्छा बैटल देखने के लिए जरूर मिल सकता है. याच्यामुळे नक्कीच एक चांगली मॅच पाहायला मिळू शकेल. टार्गेट सेट केला आहे जोचंद्र मास्टर्स टीम समोर. ते 31 धावेचं टार्गेट सेट केलं आहे. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय प्रफुल्ल भोईर. आघाडीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि नॉन स्ट्राइक एंडला आपण फलंदाज पाहतोय हंसराज. दोघांच्याही नावावर असे काही विक्रम आहेत की ते नक्कीच आपल्या टीमसाठी फायदादायक ठरले आहेत. यावेळेस पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. अवांतर धावेने भर. अकाउंट ओपन झाले. खातं उघडलं गेलंय जुचंद्र या टीमचं. प्रफुल्ल भोईर यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर असा एकमेव खेळाडू आहे ज्यांना 40+ क्रिकेटमध्ये पहिलं अर्धशतक झळकावलं. यावेळेस दोन्ही पायाच्या मधून चेंडू निघून जातोय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणं कठीण. चेंडू मात्र निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. नशिबाचा चौकार. तेव्हा प्रफुल्ल भोईर. त्यानंतर हंसराजच्या विषयी म्हणायचं गेलं ना मित्रांनो, खरोखरच हंसराज यांचे बंधू पुष्पराज म्हणजे पारस यांची आठवण झाली. तो एक विक्रम आहे त्याच्या नावावर. यावेळेस चेंडू हवेत खेळला गेलाय. मागे फिल्डर होता मात्र चेंडू त्याला चकवून निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. त्यानंतर हंसराज यांचे बंधू पुष्पराज म्हात्रे म्हणजेच पारस यांच्या नावावर देखील विक्रम आहे. रणजीत स्पोर्टची जी स्पर्धा ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी वाघवेळची स्पर्धा ऑर्गनाइज केली होती आणि त्या रणजीत स्पोर्ट्सच्या त्या मैदानावर पहिलं शतक झळकावणारा जोचंद्र 40+चा तो एकमेव खेळाडू म्हणजेच कोण तर पुष्पराज म्हात्रे. यावेळेस बॉडीला टर्न करून शॉर्ट बॉल होता. आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेला. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू मात्र वेगाने निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. संख्या 15. 22 चेंडू मध्ये 50 धावा झळकावल्या होत्या मात्र तरी देखील संघ पराभूत झाला होता जोचंद्र मास्टर्स तो म्हणजेच नवघरच्या मैदानावर. आणि हंसूच्या बद्दल जर माहिती द्यायची गेली तर कोण विसरणार.
पाच गणीचं मैदान, एका चेंडूमध्ये एका धावेची गरज होती. संघ होता NS भाईंदर, त्यांच्या समोर होता जुचंद्र मास्टर्स. एका चेंडूमध्ये एका धावेची गरज असताना जोनस स्ट्राइक एंडवर होता आणि जोनसनं जो फटका खेळला होता डीप लॉंग ऑफच्या दिशेनं मिड ऑफ रिजन मधून उलटा झेल हंसराजनं त्या पाच गणीच्या मैदानावर फटका पकडला होता. ती एक आठवण आहे हंसराज यांची. आणि जवळपास एका धावेनं NS भाईंदर संघ त्या पाच गणीच्या मैदानावर पराभूत झाला होता. तो कॅच खरोखरच आठवणीत राहील, तो कॅच स्मरणात राहील हंसच्या देखील. धावा संख्या झाली ती 17. पहिले षटक जेणेकरून काय मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक सुरू आहे की काय असा आभास झालाय. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू चौकार. तब्बल धावा मोजल्यात बबन यानं. 4 चेंडू मध्ये त्या तब्बल 17 धावा. बैटिक स्ट्रोक खेळायचा होता, फॉलिंग स्वीपचा फटका खेळायचा होता या ठिकाणी. चेंडू हवेत खेळला गेला होता. 1 धाव तर पूर्ण झाले, 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण आहेत. बाबू येतोय, चेंडूला फील्ड करतोय आणि चेंडूला फेकी जाईपर्यंत 3 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट. धावा संख्या 20. खास या खेळाडूसाठी जुचंद्र संघ शनिवारी राऊंड मागतायत, लक्षात ठेवा. हे विक्रम आहे, कारण प्रफुल्ल त्यांना हवा आहे. भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. फुलटॉस चेंडू आहे, ऑन साइडला चांगला फटका कन्वर्ट केला गेला. मिड विकेट डीपला मायकल आहेत त्या ठिकाणी. 1 धाव मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचं काय तर जुचंद्र टीमला रविवार आवडत नाही, त्यांना उपवासाचे दिवस आवडतात, त्यामुळे ते शनिवारीच घेतात. आणि आज देखील त्यांनी शनिवारच पकडला बघा. पण हनुमंतराया कधी पावेल जुचंद्र टीमला हे कळत नाही अजूनपर्यंत. मला वाटतं त्यांना इथे जावं लागेल गुजरातला. धावा संख्या आहे ती म्हणजे 21. नितीन येतोय, 35 इयर ओल्ड, 35 वयोगटातील गोलंदाज. धावा 21 फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 10 धावांची अजूनही गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 24. प्रफुल्ल्या डेली सराव मध्ये असतोय हा खेळाडू याच मैदानावर, असे आमचे विशाल म्हणतायत. प्रभाकर, प्रफुल्ल हे डेली सराव मध्ये असतात या मैदानावर. शॉट बॉल होता, चेंडूला स्टेअर केले. ऑफ साइडला बबन आहेत त्या ठिकाणी. 1 धाव आरामात पूर्ण केली जाईल. संत खेळी, संयमी खेळी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, कारण इथे पूर्ण कल्पना आहे. चेंडू भरमसाठ आपल्या जवळ आहेत आणि धावा फक्त मोजक्या करायच्या आहेत. त्याच्यामुळे सध्याच्या घडीला म्हणायचं गेलं तर या मॅचवर पूर्णतः पकड आहे ती जुचंद्र मास्टर्स या टीमची. सिंगल पूर्ण केला जाईल का? एक चिके सिंगल रिक्स घेतली होती त्या ठिकाणी, धोका पत्करला होता आणि हा धोका मैदानाच्या आतमध्ये खरोखरच धोकादायक ठरला गेलाय. पहिली विकेट, पहिला फलंदाज बाद हंसराज मात्र या ठिकाणी परत आहे डक आउट रिझनच्या दिशेनं. आउट. चश्मा और प्रभाकर का ये उल्टा रुमाल हमेशा फेमस है. धावा 22. हंसराज बाद होत आहेत, पहिल्यापासून आहेत का ते? ऑफ साइडला पुन्हा चेंडू स्टेअर केलं गेलं आहे. 1 धाव तर कंप्लीट केले आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का त्या ठिकाणी? मात्र नाही, फक्त 1 धाव. धावा संख्या 23. प्रभाकर स्ट्राइक एंडवर. कांचन म्हणतो षटकार मारला तर 500 रुपये. लेफ्ट हँड बॅटर्स. आडव्या बॅटने चेंडूला खेळले. मिड विकेट डीप मध्ये चेंडू निघून जातोय. मिलिंद पाटील त्या ठिकाणी प्रयत्न करतायत, पायाने चेंडूला अडवलाय त्या ठिकाणी. 2 धावा तर कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि फेकी येईपर्यंत 3 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या.
या 3 धावेने धावसंख्या झाली आहे जोचेंद्र मास्टर्स या टीमची 26 धावा या फळकावर लागल्या आहेत. अजूनही 5 धावांची गरज विजयासाठी. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं चेंडूला खेळलाय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून जातोय. 1-2 आरामात क्रिकेट सुरू आहे. 3 धावांची गरज विजयासाठी. गजा कुठे? गजा पण नाही आज दिसत. चांगला चेंडू आहे. अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेलाय. यावेळेस देखील मोठ्या फटक्यामध्ये या चेंडूला खेळायचं होतं. बॅट आणि बॉलचा त्या ठिकाणी संपर्क तर झाला नाहीये. शेवटचा चेंडू येतोय निर्धाव. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्या आहेत त्या 28. 3 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 18. त्या ठिकाणी प्रयत्न करत होता मात्र चेंडू काही अडवू शकला नाहीये. प्रभाकरच्या बॅट मधून हा विजयी चौकार. अभिनंदन जोचेंद्र मास्टर्स. पुढील वाटचालीसाठी जोचेंद्र या संघाला खूप खूप शुभेच्छा असतील. तर या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवल्याबद्दल आम्ही दहिसर मास्टर्स टीमचे देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. आणि चला या लगेचच वळूया आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेने.